त्यानं ते एक चालू केलं आणि नगरपालिकेच्या सोसायटीच्या जागेत अतिक्रमण केलं. साईड शेड बी मारले, तिथं टेबल टाकून शेड मारून. आमचं म्हणणं आहे आमच्या विलासपूर त्या भागात इथं बिअर बार नकोय. तुम्ही हे नाही बंद केलं तर 15 ऑगस्ट दिवशी माझी लोक नाही 52-57 खाली कारवाई नाही नगरपालिका ज्युरिडिक्शन मध्ये नगरपालिका MRTP खाली त्याने आता जे काय करायला लागलंय मॉडिफिकेशन ती एक्साची तर कारवाई होईल ते सोडून द्या, पण त्याला बाहेर टेबल खुर्ची लावायचा अधिकार नाहीये. नाही तुम्ही 52 ते 57 खाली MRTP खाली कारवाई सोसायटी आहे. सोसायटीच्या आत नगरपालिका काय करू शकत नाही. आमची सोसायटी आहे, त्यांना अतिक्रमण म्हणजे जबरदस्ती शेड मारून घेतलेलं आहे. आणि नगरपालिका देते तुम्हाला टाउन प्लॅनिंगचे सगळे अधिकार आहेत, तुम्ही सगळे त्याच्यानुसार त्यांना काय मॉडिफिकेशन करायला लागला विच इज नॉट अलाउड तर ती कारवाई करायचे अधिकार तर तुम्हाला आहेत. त्याला ते आम्ही परवानगीच्या बाबतीत जे काय जनरल बॉडीचा बी ठराव मी घेणारच आहे, पण कलेक्टर ऑफिस म्हणून कलेक्टर म्हणून आपल्याला सांगायला पाहिजे. आपण एक्साईजला सांगायला पाहिजे. हॅलो रिहाना शेख गजानन फ्राईड इथे राहते. आमची रहिवासीमध्ये आत्ता वाईन शॉप आणि परमिट रूम दोन्ही सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळं आमच्या मुलांवर आणि आमच्या महिलांना बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. तर आमचं एकच निवेदन आहे की तुम्ही लवकरात लवकर सरांनी त्याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि ते परमिट रूम रद्द करावं. हॅलो, आमच्या इथं गजानन प्राईडमध्ये एक बार चालू झालेला आहे. तर A ते D पर्यंत आमच्या तिथल्या सगळ्या परिसरात म्हणजे त्या बारमुळं लहान मुलं आहेत, आमचे कुटुंब चांगले आहे. तर त्यामुळं आम्हाला तिथं 100% लहान मुलं सुरक्षित नाहीत, लेडीज सुरक्षित नाही आहेत. तर त्याच्यासाठी ते लवकर बंद व्हावं किंवा त्याचा परवाना रद्द व्हावा हीच आमची अपेक्षा. विलासपूरच्या सर्व माझ्या माता भगिनी आल्यात. माझ्या विलासपूरमध्ये माझ्या वॉर्डात एक बिअर शॉप आहे आणि दारूचं दुकान परमिट रूम निघालेलं आहे. गजानन प्राईड आणि गजानन गार्डन दोन्ही बाजूला दोन्ही अपार्टमेंटमध्ये 45 फ्लॅट आहेत. तिथं माझ्या माता भगिनी सर्व लहान मुलं तिथं राहतात. समोरच्या बाजूला आमचे इंद्रानगरचे मंदिर आहे, आमचं जनाईमळ्याचं मंदिर आहे, पुढच्या बाजूला शाळा आहे. पलीकडच्या म्हणजे गजबजलेल्या एरियात बिअर शॉपीची परवानगी दिली, जन परवानगी दिली. नगरपालिका असू दे, कलेक्टर ऑफिस असू दे, एक्साईज ऑफिस असू दे, माझी कळकळीची त्यांना हात जोडून विनंती आहे. माझ्या विलासपूरच्या लोकांना, माझ्या सगळ्या वॉर्ड क्रमांक 17च्या लोकांना त्रास होत असेल तर ही बिअर शॉपी आमच्या महिलांचं म्हणणं आहे आणि सगळ्यांचंच, ज्येष्ठांचं, सर्व सिरून ज्येष्ठ आणि मुलांचं. आमच्या इथं बिअर शॉपी नाही पाहिजे, परमिट रूम नाही पाहिजे. दारूची दुकान सगळीकडे असतात, त्याला काय अडचण नाही, त्याला माझा विरोध नाही. पण जिथं लोक राहतात, जिथं लोकवस्ती आहे, जिथं दारूचा विषय नाही, तिथं आमच्या मुलांना बिस्किट आणायला पाठवू का बिअर आणायला पाठवू हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. बिस्किट आणायला पाठवू का चॉकलेट आणायला पाठवू का दारूची बाटली आणायला पाठवू. मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे. हे लोक माझ्याबरोबर आहेत. मी असू दे, नगरसेविका पूनमताई असू दे आणि सर्वच विलासपूरच्या गोळीबारच्या सर्व दोन्ही महाराजांना निवेदन दिलंय. आम्ही दोन्ही महाराजांना निवेदन सांगून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंना बी सांगितलंय, नगराध्यक्षांना बी सांगितलंय आणि एक्साईज ऑफिसच्या अधिकाऱ्यांना बी सांगितलं. बिअर बार द्यायच्या अगोदरच आमच्या सोसायटीतल्या सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन दोन्ही सोसायटीनं हे पत्र दिलं, याला परवानगी देऊ नको. ज्या दिवशी मी नगरपालिकेत जाऊन पत्र दिलं नगराध्यक्षांना, त्याच दिवशी संध्याकाळी बिअर शॉप आहे आणि ते दुकान चालू होतं. याचा अर्थ काय समजायचा? कुणाचंही असू दे, ते कोण आहे काय आहे मला काही घेणं देणं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, 15 ऑगस्ट दिवशी ह्याचा निकाल नाही लागल्यास विलासपूर गोळीबार वॉर्ड क्रमांक 17 मधली सर्व लोक, सर्व नागरिक, सर्व A to Z रस्ता बंद करणारच. त्या विलासपूरचा मेन रोड आम्हाला बंद करायला लागेल आणि आत्मदहन मला फिरोज पठाण म्हणून करायला लावू नका. मी स्वतः आत्मदहन करेन. माझ्या लोकांना त्रास होत असेल, ज्यांना मला निवडून दिलं आणि माझ्या लोक आमच्या बरोबर आहेत, लोकांना महिलांना त्रास होत असेल तर मी स्वतः आत्मदहन करेन. 15 ऑगस्टच्या दिवशी मला प्रशासनाला सगळ्यांना सांगायचंय आणि ह्याच्यात कृपया करून राजकारण कुठल्याही गोष्टीचं नाही आहे. माझं कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं नाही.
पण महिला वर्गांना आणि महिलांचा एवढा पाठिंबा असेल, महिला एवढं सांगत असतील आमच्या इथं बिअर बार नाही व्हायला पाहिजे, तर माझी कृपया करून प्रशासनाला आणि एक्साईज ऑफिसच्या अधिकाऱ्यांना, साहेबांना, सगळ्यांना विनंती आहे, आपण येऊन तिथं कारवाई करावी. ते बार तुम्ही बंद नाही केलं, अजून 15 ऑगस्टचा विषय नाही झाला तर मला ते बिअर बार फोडायला लावू नका. मला आत बसायला लागलं तरी माझ्या लोकांसाठी चालल, पण आम्हाला बिअर बार फोडायला लावू नका, आम्हाला प्रशासन हातात घ्यायला लावू नका. आमच्या लोकांच्यावर केसेस होतात, हे होतात, तो पुढचा भाग आहे. पण मला विनंती करायची आहे, हे बिअर बार आणि शॉपी हे बंद व्हायला पाहिजे. विलासपूरमध्ये इथून पुढं माझा मानस आहे, कुणाचीही शॉपी व्हायला कामा नाही, कुणाला त्रास नाही होता. आणि त्याचबरोबर जिथं संभाजी महाराजांचा पुतळा बसणार नाही तिथं बी कुठला समृद्धी आहेच, तिथं बी परवानगी मागतात. जिथं छत्रपतींचे आपण इथं राजधानीत राहतो, छत्रपती संभाजी महाराजांचा तिथं स्टॅच्यू आहे, तिथं मेन ह्याला तिथं बी समोर अपार्टमेंटमध्ये बिअर बारची परमिशन मागितली. कृपया करून ती बी परमिशन देऊ नका आणि माझ्या विलासपूर गोळीबारचं बिअर शॉपी बंद व्हावी. नाहीतर 15 ऑगस्ट दिवशी जी काय मला करायला लागेल, माझी लोक माझ्याबरोबर आहेत, पण मी स्वतः आत्मदहन करेन, एवढंच मला सांगायचं. प्रशासनाने हे जे लक्ष द्यावं, इझी कुणी घेऊ नये, एवढंच मला हात जोडून तुम्हाला विनंती करायची.